निपाणीतील धर्मवीर नवीन संभाजीनगरमधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार। निपाणीतील देवचंद कॉलेजजवळ समोरील असलेले छत्रपती संभाजीनगरमध्ये गेले कित्येक वर्षापासून 1996 पासून या नगरमध्ये गरीब नागरिकांसाठी नगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी घरे बांधून दिलेले आहेत व त्या ठिकाणी भरपूर नागरिक राहतात। त्या नगरमधील नागरिकांचा नाव वार्ड नंबर 19 मध्ये समावेश केला आहे। तरी सर्व नागरिक या अगोदरपासून मतदान करीत आले आहेत, पण त्या नगरमधील रस्ता, गटर व पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे कित्येक वर्षापासून नगरपालिका व शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहेत, तरी सुद्धा कित्येक वर्षापासून याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या नगरमधील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत। त्याचबरोबर सध्या होणारे लोकसभा मतदानाबद्दल बहिष्कार व्यक्त करीत आहेत। त्यांच्यावर फार वर्षापासून अन्याय होत आहेत अशी भावना व्यक्त करीत आहेत। त्या नगरमधील एक विहीर आहे, पण ते स्वच्छ नाही व त्याच्या बाजूलाच गटारी जे पाणी वाहून जातो व त्याच्या बाजूला भरपूर कचरा साचलेला आहे। ते कचरासुद्धा त्या विहिरीमध्ये पडलेली आहे, तरी त्याचीसुद्धा स्वच्छता केली नाही, त्यामुळे त्याचा वापर होत नाही अशी त्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। त्यासाठी लवकरात लवकर नियोजन करावी अशी मागणी होत आहे। तसेच त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय आहे, त्या ठिकाणी सुद्धा स्वच्छता नाही, घाणीचे साम्राज्य झालं आहे। त्या ठिकाणी गटारी भरून तुंबली आहेत व गवत, झाडी झुडपी भरपूर वाढलेले आहेत, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यादायक बनले आहे अशी सुद्धा नागरिक व्यक्त करीत आहेत। तरी लवकरात लवकर नगरपालिकांनी कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करावी अशी विनंती केली आहे। या अगोदर सुद्धा धर्मवीर संभाजीनगरमधील तरुण मंडळाच्या वतीने, कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते, तरी सुद्धा याकडे दुर्लक्ष का करीत आहेत अशी त्यांनी जाब विचारत आहेत। या नगरमधील स्थानिक नागरिकांनी याबद्दल आपली मनोगत भावना व्यक्त शिवा न्यूज चॅनलच्या माध्यमाने व्यक्त केलेले आहेत। यावेळी पंकज गाडीवड्डर, गणेश महंती, नितीन म्हाळुंगे, अरुण बुरुड, प्रताप लोकरे, सुनील जठार, कैलास केसरकर, गजानन लोहार, स्वप्नील पुणगे, विकास लोहार, किरण लोहार, सुनीता देसाई, विमल शिंदे, सुशीला शेंडगे, शांताबाई सुतार, अलका पवार, तब्बू लालखान, रेखा लोहार, फरजाना जमादार, शैला पराळे, विमल चौगले, सुनीता हसबे, लक्ष्मी कोळेकर, राणी किल्लेदार, अलका सपाटे, शोभा मातेवड्डर, त्याचबरोबर संभाजीनगरमधील नागरिक व महिला कार्यकर्ते व महिला मंडळ सर्व नागरिक यावेळी आपली मनोगत व भावना व्यक्त करण्यासाठी उपस्थित होते। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 97 31 97 94 76 या नंबरवरती संपर्क करा। तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
पण कार्यकर्ता पैसे घेऊन प्रत्येकाला वाटप करतात, त्यामुळे रात्रीवरनं लोक बदलतात. नगराच्या काही सुद्धा सोयी होईना झाल्यात आणि नगरसेविका किंवा नगरसेवक जर निवडून आला तरी पण कामापुरता येतोय आणि दुसऱ्या दिवशी एक सुद्धा कोण काय झाले तुमच्या नगरात पाण्याची किंवा रस्त्याची काही जरी अडचण असली तरी बी विचारत नाहीत, लक्ष देत नाहीत. परतच्या टायमाला निवडणुकीच्या टायमालाच येतात तिने आम्हाला मतदान करा त्यासाठी. ही समस्या आम्ही आता थांबवणार आहे. आणि पैसे वगैरे काय वाटप जर असले तरी पैशाचं काय पंकजला आम्ही सांगितले वाटप बंद करा आणि नगरात रस्ता, गटरी, पाण्याची जास्त हे आहे ते सोयी करा आणि मगच मतदानला या म्हणून पंकजला आम्ही बोलले. किती वर्षापासून आहे तुम्ही इथं राहायला? आम्ही झाले की आता कमीत कमी 20-25 आम्ही आल्यापासून सांगाले. काय नाही, एकदा ते ह्यांच्या मिशीस आल्या निवडून तवा एकदा रोड झाला तेवढाच. मंगल लोकरे आले तेव्हापासून कायच नाही, अजिबात म्हणजे अजिबात लक्षच नाही, कोण देत नाही. मंगल लोकरे निवडून आल्यापासून एकदा रोड झाला तेवढाच. काय नाही, कोणच फिरकून बघत नाही. येत्यात तेवढी 5-10 मिनिटं इकडे या तिकडे या, मीटिंग घेत्यात जातात, नाही कोण सुद्धा नाही. आमच्याकडे रस्ता नाही, गटारी नाहीत, बरेच वर्ष झालं आमच्याकडे रस्ता करायला नाहीत, गटारी करायला नाहीत. राजकारण लोक फक्त मतदान मागायच्या आधी 1-2 दिवस येतात, मतदान झालं की इथं कोण आहेत, जिवंत आहेत का मेल्यात कोण बघायला येत नाहीत, काय नाही. आणि किती सांगितलं तर ऐकत नाही. कचऱ्याची गाडी 15 दिवसातनं महिन्यातनं एकदा येते. या लाईटाची सोय नाही, रस्त्याची सोय नाही, पाण्याची सोय नाही. फक्त मतदानच्या टायमाला राजकारण माणसं इथं येतात, बाकीची माणसं कोण येत नाहीत, काय नाही. सांगितलं तर ऐकत पण नाहीत. आता रस्ता काय नाही, काय बोलवलं तर तेवढ्यापुरतं आल्यागत कोपऱ्याला करतात, जात्या गणपतीच्या देवळापाशी येऊन जरासं केल्यागत करतात आणि इकडं येत नाहीत, काय नाही. आमच्या हिरीपाशी सगळं किती घाण झालंय, रस्ता नाही, पोरं बाळासनी चाला येणार, पाणी नाही. आता हे हिरीचं पाईपलाईन केल्यात, पोरं पडाल्यात, चाव्याकडे झाल्यात, पाणी येईना. पाणी 8 दिवसातनं एकदा येतंय पाणी, ते पण येईना. आता किती वेळा सांगितलं. गटरीचं पाणी आता ते सगळं पाक खिरीत जाते, ते पाण्याचं पाईपलाईन केल्यात, ते पाणी आम्हाला काही उपयोगाचं नाही आहे. आणि रस्ता सगळं खराब केल्यात, जायला येईना का यायला येईना. डांबावरचे पाईप सगळे फिरल्या, सांगितलं तर ऐकून घेत नाहीत, काय नाही. गटारी तर करायलाच नाही, पाक फुटून सगळं हे झालेले आहेत गटारी तरी. हा, आणि आता तरी आम्ही कुणी संभाजीनगरातले सर्वजणी आमच्याकडली सोय झाल्याशिवाय आम्ही कोणी मतदानला येणार नाही. आणि मतदान कुणी मागायला यायचं नाही, आमच्याकडली सोय झाल्याशिवाय मतदान कुणी मागायला इथं यायचं नाही. आमची सोय करावं, त्यांनी मतदान मागायला यावं, कुणी बी असून देते. आम्ही मतदान देणार नाही असं नाही, कारण आमच्याकडलं रस्ता बिस्ता सगळं ह्यांनी करावं, आम्ही मतदान देणार. असं आम्ही काय देत नाही असं काय नाही. आधी रोड, रस्ता, गटरी, संडास ಸ್ವಚ್ಛತಾ ಆದರ್ಶಿವಾಯ ಈ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದಲ್ಶಿವಾಯ ನಾವು ಮತದಾನ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ಮ್ಯಾಗಿನ ಅಧಿಕಾರಿ ಯಾರು ಬಂದ್ರೂ ಬಂದು ನೋಡಿ ಅಷ್ಟೇ ಹೋಗ್ತಾರೋ, ಯಾರು ಏನು ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ಬರ್ತಾರೋ ಇನ್ನಿತ್ತು ನೋಡ್ತಾರೋ, ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತಾರೋ, ಎದ್ದು ಹೋಗ್ತಾರೋ, ಇಷ್ಟ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದಕ್ಕಿಂತ ಪೈಲ ಬಂದಾಗ ಒಂದು ತಕರಾರು ಮಾಡಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದೇವೆ ನಾವು. ಯಾರು ಬರ್ತಾರೋ ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ತಕರಾರು ಮಾಡಿದೆವು. ಸಂಡಾಸ್ ಸಕ್ಕಟ್ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಕ್ಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ ಅವ್ರು. ಅಲ್ಲಡ್ಕ ನೀರು ತನಕ ಒಟ್ಟು ಸೊಯ್ ಇಲ್ಲ, ಒಂದು ಹನಿ ನೀರು ಅಂತ ಬೀಳಂಗಿಲ್ಲ. ಚಾವೆ ಮುರಿದ್ರೆ ಚಾವೆ ಕುಣ್ಸಕ್ಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಸಂಡಾಸ್ ಚಾವೆ. ಪೈಪ್ ನಾವು ಸ್ವತಃ ನಮ್ಮ ಮನೆಯಾಗೂ ಚಾವೆ ನೀರು ಹೋದ ಅಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಅಂತ ಇದು ಮಾಡ್ತೇವೆ, ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಿ ಅಂತ ಇದು ಮಾಡ್ತೇವೆ. ಅವರೆಲ್ಲ ಇದನ್ನು ಸೊಯ್ ಮಾಡಲಿ, ನಾವು मतदान ಅವ್ರಿಗೆ हाकतो. तर राहून 40 वर्ष झाली. 40 वर्ष झाली तेव्हापासून गटार नाही, रोड नाही, काय नाही, का संडासची सोय नाही, काही लाईटांची सोय नाही, कशाची सोय नाही इथं. त्याशिवाय आम्ही मतदानला जाणार नाही. मतदान सुरू केलं ना, गटारचं चालू आधी करायला पाहिजे सगळं, तर आम्ही मतदानला नाही. खाईनं पाणी झाले आमच्या 9 लाखाची बिल्डिंग, काय फायदा नसते बिल्डिंग. मग भांडी फोडली आमची दवाघरात मी, असं पाणी शिरलं गटारींचं. वरनं पाणी पाक रोड खाल्लं, घरात शिरलं पाणी. मग त्याशिवाय आम्ही मतदानला येणारच नाही. आमचं गटाऱ्या रोड सगळं स्वच्छता होऊन द्यात, मग आमचं मतदान. आणि त्याच्या आधी स्वच्छता, मतदानच्या आधी स्वच्छता व्हायला पाहिजे सगळे. नाही आश्वासन देऊन जातील आणि देणारे पैसे देऊन खिशात भरून जाऊन खिशात बसले तिने. होय, नाहीच पडायचं, जायचं नाही. काम चालू करून द्यात, मग मतदान बरोबर नाही. होय, असं आमचं मतदान बघा. 4 वर्ष राहिलं, कसं राहते माणूस गोरगरीब. का संडासची सोय आहे, का गटारांची आहे, का रोडची आहे, कशाची आहे. 4 पैसे दिले की दारू पित्यात, मटण घर खात्यात. मग 40 वर्ष झाले आम्ही राहायला आता. होय, असं नाहीये. एकदा रोड झाला नुसता त्यावर, होय नाही.
याचा विचार करा आता. त्याशिवाय आम्ही नाही बघा मतदानला मत येणार नाही. बोलते शिवाय मोडल्या गटार कराय नाहीत, परत रोड कराय नाहीत. आता पायपा फुटल्या चावीच्या, त्या जराशी कंडक जोडल्यात. आता उद्या डांबरी केलं तर पण ते पण आता कंडक निघून जाणार. ते अगोदर सही करून देवा मग मताला या. म्हणजे ते 24 तास पाईपलाईन केले ते फुटल्यात काही कळाय नाही. ते 10 दम सांगून बसले. पाणी सगळं जमिनीत मुरा लागले घरातली. पावसाळ्यात तर काय राहायचं सोय नाही. बारकी लहान घर आहेत, पडायला झालेत, त्याच्याकडे लक्ष देत नाही त्यांनी. इलेक्शनच्या टायमाला तेवढी सगळी येतात. जवळजवळ मी 40 वर्ष झाली इथे येऊन राहते. ह्यानंतर गटर बिटरकडे अगोदर इथं काहीच नव्हतं. सुरुवातला गटर नव्हती, काही नव्हती. त्याच्यानंतर गटर आणि रोड एकदाच झालेला आहे. त्याच्यामुळं कोणीच अजून इथं आलेलं नाही आहे. आणि आता गटरमुळं गटर फुल एकदम भरली आहे. आणि ती सेफ्टी किडसुद्धा दारात वरती जातात. लहान मुलांनी आजार सगळी पडायला लागलेत. प्रत्येक घरात आजार मुलं आहेत. कोणीही बघितले नाही. ढासत रे इकडे कचरा गाडी फक्त येते 8 दिवसातनं एकदा गाडी येते. खरं असं गटर विटर कोणी काढायला येत नाही. तिकडं काहीतरी कार्यक्रम असले की समोर थोडं चौकातली तेवढे 4 गटरी काढतात आणि जातात. नगरपालिकेचे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी वगैरे बोलायला विचारलंय? आम्ही सगळ्यांना सांगितलंय, परंतु कोणी इकडे काय तेवढ्यापुरतं हो म्हणतात आणि कोणी इकडे येत नाही. आता बरोबर 24 वर्ष झाली आणि अजिबात इकडे कोणी फरकतच नाहीत. आणि तुम्हाला म्हणायचं म्हणजे इथं चौकात डांब आहे, शेजारच्या घराच्या समोर आहे. ते पण त्यांच्या जाग्यात आहे. ते जाग्यात म्हणजे सगळं वायरी बिरी त्यांच्या ह्याच्यात आहेत. आणि लहान मुलं त्यांच्या घरात आहेत. उद्या काहीतरी झालं तर त्यांच्या घराला त्यांच्या धोका आहे. मुलांना झालं तर ते सुद्धा बघायला त्यांनी येत नाही तिकडे अजिबात. वायरी तर भरपूर आहे त्यांच्या घराला धोका आहे. ते सांगितले सगळ्यांनी. त्यांनी बघून गेलेत, 2-3 वेळा बघून गेलेत, पण काही इकडे लक्ष देण्यात झाले त्यांनी. पण त्याच्या वायरीच्या मुळे सुद्धा आम्हाला धोका आहे. ते डाम सुद्धा त्यांनी काढायला पाहिजेत आम्हाला वाटतंय. आणि इथनं गटरीच्या काही सोयी अजिबात नाही आहेत. तरी सगळ्या गटरी फुल होऊन की नाही बाहेर वरती पाणी येते. ते सुद्धा तिने येऊन वरती इथं येऊन बघावे. रोडचं काय काय व्यवस्थित आहे. हे डांबाचं आणि पुढच्या डांबाचं बघा तुम्हाला तिथं ह्या चौकात बघा तिथं त्या डांबाचे किती धोक्याचं आहे. ते प्रत्येक जणी गाड्या मोठ्या आणि चावीचं पाणी सगळं पूर्ण घरातली पूर्ण त्यांच्या जाग्यातच आहे. ते चौकात ते भिंतीतच ಕಾಮಾಗಿ ಕರ ವರ್ಷ ಐತ್ರಿ 10 ವರ್ಷ ಆಗೈತಿ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಬಂದಾಗಿನಂತೂ ಏನು ಸುಧಾರಣೆ ಇಲ್ರಿ. ನಾವು ಬಂದೇವು ಹಂಗ ಐತ್ರಿ. ಎಲ್ಲ ಗಟ್ರ ಅದ್ರಿ ಒಟ್ಟ ಆಗಿಲ್ರಿ. ರೋಡರೇ ನಾವು ಬಂದಾಗಿನ ಹಿಂಗದಾವ್ರಿ. ಮತ್ತೆ ಯಾರು ಮತದಾನ ಬೇಡಕ್ ಬರ್ತಾರ. ಆ ದಿವಸ 8 ದಿವಸ ಅಟ್ಟ ತಿರುಗಾಡ್ತಾರ್ರಿ ಅವ್ರು. ಅದ್ರ ಮುಂದೆ ಯಾರು ಈ ಕಡೆ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗೈತಿ ಹೊಳ್ಳಿ ಬಂದು ನೋಡಂಗಿಲ್ರಿ. ಯಾರು ಬರೋದಿಲ್ರಿ ಈ ಕಡೆ. ಅವಾಗ ಬರೋದ್ ಕೇಳಿ ಅಷ್ಟೇ ಇಲೆಕ್ಷನ್ ಇರ್ತಾವ ಟೈಮ್ ಬರ್ತಾರ್ರಿ, ನೋಡಿ ಹೋಗ್ತಾರ. ಅದ್ರ ಮುಂದೆ ಯಾರು ಬರೋದಿಲ್ರಿ. ಈ ಸಲ ಈ ರೋಡ ಮತ್ತು ಗಟ್ರದು ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗುವ ಯಾರು ಮತದಾನ ಹಾಕಕ್ಕೆ ಬರಂಗಿಲ್ರಿ. ನೀವು ಶುರುವಾತು ಮಾಡಬೇಕು, ಅದು ಪೂರ್ತಿ ಆಗ್ಬೇಕ್ರಿ. ಕೆಲಸ ಪೂರ್ತಿ ಆದ್ರನ ಮತ್ತೊಂದು ದಿವಸ ಮತದಾನ ಹಾಕಕ್ಕೆ ಬರೋವ್ರಿ. ಇಲ್ಲಾರು ಇಲ್ಲಿದ್ದು ಯಾರೂ ಬರೋದಿಲ್ರಿ. ಅದ ನೀವು ಈ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಏನು ಮತದಾನ ಹಾಕೋದು, ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಬಿಟ್ಟಿದ್ರಿ, ಮತದಾನ ಹಾಕೋದು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಬಿಟ್ಟಿದ್ರಿ. ಅದ್ರ ಮುಂದೆ ನೀವು ಏನು ಮಾಡೋದು ನೀವು ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಏನು ಮಾಡೋದು ನಾವು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೇವೆ. ಅದಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲ ತೆಗ್ದ ಪೂರ್ತಿ ಮಾಡಿರಿ. ಮತದಾನ ದಿವಸ ನಾವು ಮತದಾನ ಹಾಕಕ್ಕೆ ಬರ್ತೇವ್ರಿ. ಧನ್ಯವಾದ. हॅलो, मी या ठिकाणी गेले 40 वर्ष राहतोय. थोड्या सोयी झाल्या, त्याच्यानंतर इकडं कोण सोयी करत नाही आहे. मतदानच्या वेळी फक्त येतात, आश्वासन देतात आणि निघून जातात. मतं पडली काय न पडली काय इकडं काहीच नाही आहे. हां, म्हणजे हे बरेच वेळा कल्पना दिल्या, आणून दाखवलं आहे. गाडी 8-15 दिवसात नाही येते. गटर काढाय, रस्ता लोटाय कोणी येत नाही. इकडे लाईन वगैरे गेली तरी कुणाचं लक्ष नसतंय. रस्ता तर अजिबात चांगला नाही. आमच्या मंगल प्रताप लोकरे इथं निवडून आल्या त्यावेळे हे रस्ता झाला, गटरी झाल्या, या गोष्टीला फार वेळ झाला. आता ते सगळं बाद झालंय. त्याच्यानंतर इकडे कोणाचं लक्ष नाही आहे. किती वर्ष आता काही मला डिटेल 20 वर्ष झाली असतील निवडून. संभाजीनगर कार्यकर्ता गेले 1996 पासून ही आमची वस्ती इथं बसलेली आहे. ह्या वस्तीत लोकसंख्या कमीत कमी 800 लोकसंख्या राहते. वार्ड नंबर 19 ही टोटल जनसंख्या एक 2000 इतकी आहे. त्यात संभाजीनगर, जुनं संभाजीनगर,
बाळूमामा नगर, टीचर कॉलनी, महात्मा फुल नगर, बाबा कॉलनी आणि हे जुने संभाजीनगर, ही सगळी वस्ती आहे. ह्यात कोणताही अधिकारी, कोणताही आमदार असू दे, खासदार असू दे, ज्यांच्या सत्तेत असूनही त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आज सहमत लोकांचं, संभाजीनगर वासियांचं, की मतदानला हा हक्क असतो, पण आज आमच्या इथं कोणतीही सोय नसल्यामुळं मतदानचा हक्क आम्ही बजावत नाही. असं सोय करायची मग आम्ही मतदान करू, असं आमच्या या संभाजीनगर नगरवासियांचं आश्वासन आहे. त्यासाठी अधिकारी जे असतील त्यांनी लवकरच्या लवकर जरा बघून हे आमच्या इथं संभाजीनगरची अवस्था त्यांनी लवकर दखल घ्यावं आणि आम्हाला मतदानाचा हक्क यांनी जागृत करून द्यावा. ही मी संभाजीनगर यांच्या वासीनं, मी नगरीतनं राहतोय, ह्यासाठी मी यांना पूर्णपणे कल्पना देऊन यांची काय असेल ते मतं मांडून घेऊन आज मी हे जाहीर करतो की काम नाही तर वोट नाही, आणि काम चालना झाल्याशिवाय आम्ही मतदानला येणार नाही. ही मी संभाजीनगर वासियांकडे हे जाहीर आज मी निषेध करतो. जोपर्यंत अधिकारी येऊन इकडे येऊन लक्ष देऊन लोकांची समजूत काढून जे काय करणार ह्याच्या पुढं काम करणार आहेत की नाही करणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी बघून, नाहीतर आम्ही जाहीरपणे सांगू शकतो की संभाजीनगर नगरवासियांकडं डायरेक्ट निषेध करणार नाही, बहिष्कार आम्ही असं करू शकतो. हे आम्ही मतदान इलेक्शन यांना आज रिपोर्टरच्या माध्यमातून हे सर्व काही दाखवलेलं आहे. यांनी थोडंफार लवकर लक्ष द्यावं ही विनंती करतो त्यांच्याकडून. आपल्या नगरातील बऱ्याच वर्षापासूनचा विकास थांबलेला आहे आणि तो विकास कुठेतरी व्हावा ह्या उद्देशाने ह्या इलेक्शनमध्ये आम्ही निषेध करतो आहे. आणि ह्या गोष्टीचा आढावा घेऊन पूर्ण नगरवासियांनी आम्ही ह्या इलेक्शनमध्ये पूर्ण मतदानाचा आमचा हक्क बजावणार नाही अशी जाहीर निषेध करतो आहे आम्ही. आणि जर त्यांना मतदानाची गरज असेल किंवा ह्या वार्डाची गरज असेल तर त्यांनी येऊन ह्या गोष्टीचा आढावा घेऊन रस्त्याची कामं किंवा गटारीची कामं करावीत अशी आमची अपेक्षा आहे. आणि ह्यावेळी आमचा मतदानाचा निषेध आहे.